इंटर्नशिपचा डे 2 आहे आणि मी आज चालले नवाब मालिकच्या इथे 165 वॉर्ड नंबर. सर आम्हाला क्लिप लागलेलं आहे की तो 10:30 वाजता येणार आहे आणि रिपोर्टिंग टाईम आमचा 9 दिलेला, पण मी याला सांगितलं 9:15पर्यंत. सो एक्साइटमेंट लेवल खूप आहे की काही कसं होणार आहे आमचं. स्टे टर्न फॉर नेक्स्ट स्टेप्स. ती सिच्युएशन कशी आम्हाला हँडल करायची ते सगळं आम्हाला काल सांगितलेलं आहे. तरी पण थोडी काय झालीच तर फटाफट रेकॉर्ड करायचं आहे आणि लगेच आमचं जे आम्हाला गाईड करायला आले त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं आहे. सो ते लगेच ऑन एअर जाणार. जे आम्ही इथे रेकॉर्ड करणार ते सगळं इकडे दिसणार. ओके, सो खूप एक्साइटमेंट आहे. माझं आयडी कार्ड वगैरे घालून काम करायची. मला रिक्षावाल्यांनी सोडलं चुकीच्या जागी आणि म्हणजे खूप पुढे सोडलं त्याने आणि आम्ही एकाला विचारलं तरी माणूस तो बोला नाही इधर से ऐसे जाऊ वैसे जाऊ केला आणि आम्ही चुकलो आहे. तर उलटं मी परत चालत चालली आहे आणि मग तिथून तिथे साईडला कोणतरी आहे बघूया तिकडे. रिक्षा मी सोडली, एक्स्ट्रा पैसे देऊन सोडली. सो आता मी इथे पोचलेली आहे म्युच्युअल स्कूलच्या इथे आणि आजूबाजूला वेगळे रिपोर्टरसुद्धा बसलेले आहेत. त्यांच्यावर कॅमेरा नाही मारू शकत. आय डोंट थिंक सो. तर मी जे ABP माझावाल्यानं कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही येतोच आहे, तू थांब तिथे, असं. कारण की त्यांचा टाईम 10:30 आहे. तर बाकीचे पण इथे असे बसले आहेत की ते लोक पण सांगितले की येतील म्हणून, असं. मग ती लोक पण वाट बघतात तसं मी बघते. तर बघूया इथे कोण कोण येणार. ते तर उभे नाही आहेत नवाब मालिक. तर त्यांचे बहीण, त्यांची सून, त्यांची मुलगी नाही त्यांचा मुलगा, असे ते लोक सगळे उभे आहेत. तर बघूया आपण की त्यांच्यामधलं कोण कोण इथे येत आहे. ते कोणतरी आलेलं असं बघा. इथे बाकीचे पण बघा कसे उभे आहेत. ती लोक रिपोर्टर्स आहेत. ती लोक पण इथे नवाब मालिक आले तिथे बघा. आता मी इथे सरांसोबत नाश्ता करायला आली आहे. ते कवर झालं तर आम्ही आता चाललो दुसरीकडे. ABP माझं जी कॅब आहे त्या कॅबने आता मी दुसऱ्या डेस्टिनेशनवर चालले. बघूया तिथे जाऊन काय डेस्टिनेशन आहे ते अजून सांगितलं नाही आहे मला काय. आम्ही लोकांनी इथे नाश्ता केला थामी हॉटेलमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या डेस्टिनेशनवर. इथून कॅब्स असतं तसं. तर डेस्टिनेशन होतं मानपूर. आता मी मानपूरच्या परिसरात कॅप्चर करायला आली आहे सगळं. गर्दी गोळा बघा किती आहे. मी आमचे रिपोर्टर बघा किती वाजत असं. ते आमचा कॅमेरामॅन रेडी झाला आहे आणि आमचे रिपोर्टर सर पण रेडी झाले आणि आता ते विचारणार आहेत. सगळं चालू होतं त्यांचं बोलणं. आम्ही आता मानपूर परिसरात आहे. आम्ही मानपूर परिसरात आहे आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम कळालेला आहे ते आम्ही शूट करतो. अर्ध्या बातम्या आम्ही जे तिकडे बाईट घेतलेले ते आता लाईव्ह दाखवून झालं आमचं. पण माझा फोन सरांकडे होता मराठी टायपिंगसाठी, तर त्यामुळे ते शूट नाही आलं करता. आणि आता आम्ही आलो आहे पोस्टल कॅम्पमध्ये चेंबूरला आहे आणि आता चेंबूरला पण काहीतरी एक्सक्लुसिव्ह मिळालं आहे आम्हाला. सो आम्ही आता इथे आहे आणि आता मी त्यांच्या कॅबमधून फिरते आणि तिथे पार्किंगसाठी शोधतो आहे. तोपर्यंत मला सांगितलं कॅमेरा घेऊन वगैरे पुढे ये आणि आम्हाला असं कार्ड पण दिलं आहे माझं असं. ओके, सो बघूया. सरांच्या नावाने शूट करते त्यामुळे मला ते सरांचं दिलं आहे घालायला तात्पुरतं असं. लाईक खरं ते हे खूप छान आहे कारण की लाईक माझे फ्रेंड्स आहेत त्या लोकांना ड्युटी दिले, ते लोकांना विचारे खूप काय कष्ट करतात ते तिकडे. मला इथे गाडीत फिरते आहे मी. ही इंटर्नशिप खूप सही आहे, ॲक्च्युली सही आहे. कारण की आता मला सांगितलं की एवढं उन्हात तू बाहेर येऊ नकोस, तू कारमध्ये बसून राहा. त्या लोकांनी माझ्यासाठी सगळं चालू पण ठेवलं, AC पण. तर मी AC मध्ये बंद करा लाईक आणि मी विंडो ओपन ठेवले, ते बेटर आहे. आणि खूप छान आहे. काहीतरी एक्सपिरियन्स, नवीन गोष्ट कळायला मिळते त्यामुळे छान वाटतं आहे. आणि त्या लोकांनी सांगितलं की गाडीतून उतरू नकोस, आपली गाडी आहे, कॅमेरा आहे, माईक आहे, सगळं आहे इथे. त्यामुळे मला सांगितलं इथे बसून राहा. काय आलं, काय भूक लागली, काय असेल तर त्या सरांना कॉल करायचा आणि मग ते सर आम्हाला इथे आणून देणार.
त्यामुळे खूप छान वाटतं ॲक्च्युली. जी मोस्टली आजची ड्युटी झालेली आहे आणि मला सरांनी सोडलं माझ्या घराजवळ ऑलमोस्ट आणि खूप छान वाटलं. त्यांनी सांगितलं उद्या तुला अजून काम आहे, ते सांगत होते चल माझ्यासोबत लाईक पनवेलला कुठेतरी. आणि म्हटलं की नको सर, कंटाळा आला थोडाफार, आता घरी जाऊया आणि मग बाय, मग झोपेल मी घरी जा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आजची न्यूज कवर करण्यात आणि काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स भेटला आयुष्यात. खूप छान वाटलं हे करताना. काहीतरी नवीन एक्सक्लुझिव्ह मिळते न्यूज. कसं रिपोर्ट्स करतात, कसं कॅमेरामॅन फटाफट शूट करतात, कसं लाईव्ह जायचं, हे सगळं मी आज शिकलेली आहे.